इतिहास फक्त युद्धाचा नसतो, तो असतो शौर्याचा, निष्ठेचा आणि मातृभूमीवर प्रेमाचा. होय राजे, जोपर्यंत तुम्ही विशालगडावर सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत या घोडखिंडीत मी गनिम अडवून ठेवतो, अशी सिंहगर्जना करणारे बाजीप्रभू यांच्याविषयी थोडक्यात सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 9वीची मुलं. माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आज पौर्णिमा. पौर्णिमेला आपण चंद्रदर्शन घेतो, पण आज आभाळातल्या चंद्राला काळोख्या ढगांनी झाकलंय आणि स्वराज्याचा चंद्रमा सिद्धीच्या सैन्यानं कोंडलाय. त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लाभतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वासून खालून आसुरी आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्याच घशात घालत असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मानी मराठ्यांनो, चला चला, आज सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला चला, आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया. दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार. अरे लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गनीम, येडा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली.
अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली बघा 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 राजांनी आता शिवरायांनी अशी ही युगत पंताची पण सिद्धीच्या खेम्यात पंततोची भेन बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. रणी निघत शूर न पाहे माघारे रणी निघत शूर न पाहे माघारे ऐशमज धीरे विठ्ठला ऐशमज धीरे थांबा, पालखी खाली ठेवा, थांबा. दादासाहेब राजा जल्दी कर राजा गनिम दिसायला लागला. आम्ही तुम्हाला फुलाची ना रायची ना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण पुरे झाले. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा साडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. माझी जा राजे विनंती करतोय जा. येतो. जा राजे. पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे या. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना. आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात. पण आज हे असं सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण. तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील.
आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर 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 हर. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. चल तांडव है कर्मयुक्त शंकरा. करुणाच जळमळे भूमंडळात हो शंकरा, शंकरा. अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच. भगवा भगवा बाजूला व्हा. तोफा वाजवा, तोफा वाजवा. आमचे बाजी वाट पाहत असतील तिकडं. बाजी लवकर या, वाट पहा. मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी एकदा माझ्या उशार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या जोरदार टाळ्या झाल्या, जोरदार टाळ्या. माझ्या शिव, राजांचं कौतुक आहे. माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. वा, खरंच किती सुंदर सादरीकरण.